माझे जे काका आहेत गावचे, त्यांचा मुलगा आहे अक्षय, लहान होता तो ना, असा आमचं खळ आहे, घरासमोर खळ आहे आणि आमचं घर वाडीत नाहीये, आमचं घर वाडीपासून आतमध्ये आहे. दुपारची वेळ होती, 2-1 वाजले असतील, तर हा एकटाच खेळत होता. अर्ध्या 1 तासानंतर ना आमच्या वाडीतला माझा एक दुसरा चुलत भाऊ आहे, तर तो धावत धावत घरी आला आणि माझा एक दुसरा काका आहे बाहेर बेडवर झोपलेला. तो म्हणायला लागला, अरे गुरु उठ उठ. माझ्या ना स्वप्नात ना आमचा देव आला विठोबा, आणि तो म्हणाला की अक्षय तो कुठे आहे, तो जाऊन शोध. हे लोक घरभर शोधतायत, घाबरले, वाडीत गेले, वाडीमध्ये नाही, सगळीकडे शोधाशोध चालली आहे. अक्षय नाही, अक्षय नाही. आमच्याकडे ना पुढे असा ओहोळ आहे, म्हणजे नदी आहे छोटी. गोसावी वाडीतल्या एक काकी आहेत, त्या कपडे धुत होत्या. त्यांना ना लहान मुलाचा रडण्याचा आवाज आला, तर त्या बघण्यासाठी म्हणून आल्या. बघतात तर अक्षय एवढ्या पाण्यात आहे आणि रडतोय. तर त्यांनी काय केलं, त्याला घेतलं आणि घरी घेऊन आले. तर त्याला झोपवलं वगैरे. संध्याकाळी तो उठला, बरा शांत झोपला वगैरे, उठला. त्याची आई आणि काका त्याला विचारतायत की अरे तू गेलेलास कुठे. म्हणाला नाही, इथेच गेलो मी. पण गेलास कोणाबरोबर? पप्पा घेऊन गेले. नक्की तेव्हा वडील होते कुठे? वडील घरात.